नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायन्स कन्सेप्ट अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत करते. मागच्या व्हिडिओत आपण फ्री फॉल, न्यूटनचे लॉज, मोशनचे लॉज आणि काही एक्झाम्पल्स घेतली. आता हा आपला या चॅप्टरचा शेवटचा पार्ट आहे, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय तुम्हाला माहितीच आहे की एखादी गोष्ट एखाद्या स्टोर्ड फॉर्म मध्ये जेव्हा असते तेव्हा आपण त्याला पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. बट द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज लिटिल बिट डिफरंट बिकॉज इट इज ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय ऑन दॅट बॉडी. So definition is given here. The energy stored in a body due to the gravitational force between the body and the earth is called as a gravitational potential energy. So energy stored in the body due to what? Gravitational force. कोणाकोणामधला? In between the object or body and the earth. It is called as a gravitational potential energy. ओके, आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पोटेन्शियल एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे तो mgh. m म्हणजे मास ऑफ द ऑब्जेक्ट आहे, g ही ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन स्मॉल g आणि h म्हणजे हाईट. आता इथे आपल्याला 3 ठिकाणाचा विचार करावा लागतो की पोटेन्शियल एनर्जी ग्रॅव्हिटेशननुसार ऑन द सरफेस कशी असेल, सरफेस पासून वर जाताना काय बदलेल आणि इन्फिनिटीला जाईल तेव्हा त्यात काय बदल होईल. तर आपण आता फॉर्म्युला आपल्या डोळ्यासमोर आहे. पी पोटेन्शियल एनर्जी ऑन द अर्थ सरफेस इज इक्वल टू mgh. h इज द हाईट फ्रॉम द ग्राउंड. ऑन द अर्थ सरफेस पोटेन्शियल एनर्जी 0, कारण हाईट जी आहे, आपण रेडियस एवढीच ती h असते आणि तिला मग तिची हाईट काहीच नसल्यामुळे आपली पोटेन्शियल एनर्जी ही h 0 झाल्यामुळे ती पूर्ण एनर्जी 0 होते. बोलू. पण आता हळूहळू ती वस्तू वर उंच गेली आणि हाईट वाढत गेली आणि हाईट इन्क्रीजेस. जशी जशी आपली हाईट वाढत जाणार आहे, तुम्हाला माहिती आहे की पोटेन्शियल एनर्जी जी आहे ती बदलत जाईल आणि जीची जी व्हॅल्यू आहे स्मॉल जी ती हळूहळू डिक्रीज होते. याचा टेबल आपण खूप आधी पाहिलेला आहे आणि इट्स ॲट लास्ट इट रिचेस ॲट द इनफायनाईट डिस्टन्स. इट जी बिकम 0. मग इथे पहिल्या कन्सेप्टमध्ये h 0 झाल्यामुळे mgh 0 झालं होतं, कारण मास कधी 0 होत नाही, सरफेसवर g 0 नसतो, पण त्याचे रेडियस आणि h सेम असल्यामुळे पोटेन्शियल एनर्जी 0. इथे मात्र इन्फिनिटी हाईटला जेव्हा पोहोचतं तेव्हा पोटेन्शियल एनर्जी इज, आता आपण अपवर्ड जातोय त्याच्यामुळे इथे ती निगेटिव्ह असणार आहे, निगेटिव्ह g कॅपिटल m अपॉन r प्लस h. आता हे कसं आलं? आता आपल्या पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपण वर पाहिलाय, तो आहे mgh. तर mgh मधला m हा आहे, g च्या ऐवजी gm अपॉन r स्क्वेअर हे सबस्टिट्यूट केलेलं आहे आणि h च्या ऐवजी r लिहिलेलं आहे. पण इथे इंटिग्रेशनच्या फॉर्म्युल्याने त्यांच्यातलं लिमिट म्हणजे अर्थच्या सरफेस पासून इन्फिनिटी पर्यंत जे होतं त्याचा म्हणजे उपयोग करून आपल्याला हे मिळालेलं उत्तर आहे. हे आपल्याला आता 11वीला वगैरे गेल्यावर हे नीट समजेल. सध्या आपण फक्त एवढं लक्षात ठेवायचं आणि मग जनरल फॉर्म्युला आपल्याला मिळतो की ॲट द हाईट ऑफ h पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू निगेटिव्ह g कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m अपॉन r प्लस h. आता ह्याच्यानुसार कळलंय की अर्थच्या सरफेसवर पोटेन्शियल एनर्जी 0 आहे आणि इन्फिनिटी डिस्टन्सला पण पोटेन्शियल एनर्जी 0च आहे. आता आपण पुढचं पॉइंट पाहू. इफ द बॉडी इज मूव्ड अवे फ्रॉम द अर्थ द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ द बॉडी इन्क्रीजेस. इट डिक्रीजेस when it comes closer to earth.
आता हे आपण वरच्या ज्या 2 कंडिशन पाहिल्या, तिथे काय होतं की आपलं जी बॉडी होती ती एक तर सरफेसवर होती किंवा इन्फिनिटी डिस्टन्सला होती. पण जसं जसं आपण अर्थ सरफेस पासून बॉडी वर जाऊ तर काय होणार आहे की पोटेन्शियल डिफरन्स जे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आहे ती वाढत जाते ॲट द सर्टन डिस्टन्स. त्याच्या पुढे जाऊन मग आणि जसं आपण जवळ येऊ तशी तशी ती कमी कमी होत जाते. काही ठराविक अंतराच्या लिमिटमध्ये असं घडत असतं. त्यामुळे आपण जेव्हा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन असतात तिथे जर उंचावर पाणी साठवलं तर त्याच्यातली जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती जास्त असते आणि ती कन्व्हर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी टर्बाईन्सवर सोडून आणि मग इट इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. हे आपण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी लर्न केलेलं आहेच आहे. पण मग त्यासाठी आपल्याला हे लक्षात ठेवावं लागतं सरफेसवर 0, सरफेसपासून जसं जसं वर जाऊ त्या टप्प्यात पोटेन्शियल एनर्जी वाढत जाईल. पण एका लिमिट नंतर पोटेन्शियल एनर्जी जेव्हा इन्फिनिटी डिस्टन्सला जाऊ तेव्हा ती 0 होईल. अशा विविध संकल्पना आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी कन्सेप्ट लक्षात ठेवायची. याचा उपयोग आपल्याला एस्केप व्हेलॉसिटी या कन्सेप्टसाठी होणार आहे आणि आपल्यासाठी खूप महत्वाची कन्सेप्ट आहे. जेव्हा वेन अ बॉडी इज थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ, म्हणजे एखादी बॉडी जे सरफेसवरून आपण वर सरकवतो, अर्थ सरफेसवरून वर टाकतो, त्यावेळेस तिची जी इनिशियल व्हेलॉसिटी आहे ती अशी असली पाहिजे की जो अर्थचा डाऊनवर्ड पूल आहे म्हणजे ग्रॅव्हिटेशनल पूल आहे तो ते संपून जाईल आणि आपली जी सोडलेली वस्तू आहे ती परत खाली येणार नाही. त्या व्हेलॉसिटीला आपण एस्केप व्हेलॉसिटी असं म्हणतो. तर अशी इनिशियल व्हेलॉसिटी ऍडजस्ट करायची असते की त्याच्यामुळे त्या बॉडीचा जो डाऊनवर्ड पूल आहे अर्थमुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तो ओव्हरकम होईल आणि ती वस्तू ती ऑब्जेक्ट अर्थपासून फॉर एव्हर एस्केप होईल. एकदा नाही तर ती कायमची. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण आर्टिफिशियल सॅटेलाइट्स वगैरे जे पाठवतो ते सगळे याच पद्धतीने एस्केप व्हेलॉसिटी ऍडजस्ट करून पाठवतो. आता हे करण्यासाठी काय न्यूटनच्या थर्ड लॉचा आपण उपयोग करतो. अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ द मोशन, v square is equal to u square plus 2as आपल्याला माहिती आहे. As object is go upward, value of v is 0 and a is negative g. So I substitute all the values in the given equation. दिलेल्या इक्वेशन मध्ये मी किमती टाकते. v square जो आहे तो 0, u square ला u square प्लस ला प्लस 2, a च्या ऐवजी निगेटिव्ह g आणि s 0 ला 0 इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस मायनस मायनस 2gs. सो हा मायनस 2s इकडे जाऊन बनला इट बिकम्स u स्क्वेअर इज इक्वल टू 2gs. सो आपल्याला जर हाईट काढायची असेल ॲट विच हाईट द ऑब्जेक्ट इज ओव्हरकम द अर्थ ग्रॅव्हिटेशनल पूल, दॅट हाईट इज s. मग एस ठेवला 2g इथे मल्टिप्लाय होता तो डिवाइड झाला u स्क्वेअर अपॉन gs. सो हाईट शुड बी u स्क्वेअर अपॉन gs. मग u स्क्वेअर इज इक्वल टू 2gs, s इज इक्वल टू 2g इथे मल्टिप्लाय इकडे जाऊन तो डिवाइड u स्क्वेअर अपॉन 2g. सो हाईट शुड बी डिसाइडेड बाय द u स्क्वेअर अपॉन 2g. G is earth acceleration gravitational constant. As initial velocity increases, height of object also increases. तर मग आता काय होतं की इनिशियल व्हेलॉसिटी u स्क्वेअर आहे ती डायरेक्ट हाईटला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. मग ती जर वाढवली तर ती त्याच्या स्क्वेअरच्या पटीने वाढणार आहे.
त्याच्यामुळे आपल्याला इनिशियल वेलोसिटी वाढवली की आपल्या ऑब्जेक्टची हाईट आपोआप वाढणार आहे. आणि ॲज व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस अबोव द सरफेस ऑफ अर्थ बाय, आता बघा त्याच पद्धतीने जर आपण जीची व्हॅल्यू आपण तर बदलू शकत नाही, पण ती हाईटनुसार बदलली की जीची व्हॅल्यू कमी झाली तर हाईट वाढणार, जीची व्हॅल्यू वाढली तर हाईट कमी. मग इट इज इनव्हर्सली इथे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. तर ह्या अशा पद्धतीने S इज इक्वल टू U²/2G असं आहे. बाय these both effects, object overcome downward pull by the earth and escape the earth forever. मग या दोघांचा विचार करून किती हाईटवर नेण्यासाठी किती वेलोसिटी आणि किती ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी स्मॉल जी ॲक्सलेशन ठेवायचं हे सगळं ॲडजस्ट केलं जातं. आणि त्यासाठी एस्केप वेलोसिटी कशी काढायची ते आपण पुढे बघणारच आहोत. डिटर्मिनेशन ऑफ एस्केप वेलोसिटी बाय युझिंग द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. हाईट कशी डिसाईड करायची आपण पाहिलं. आता आपल्याला एस्केप वेलोसिटी किती ठेवायची दॅट इज एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ऑब्जेक्ट डेफिनेशन बघा. A object going upward vertically from the surface of the earth having initial velocity equal to escape velocity. मग ज्या वेलॉसिटीने आपली ऑब्जेक्ट हा अर्थ ग्रॅव्हिटेशनल पुलला ओव्हरकम करतो त्या वेलॉसिटीला एस्केप वेलॉसिटी म्हणतात. आता आपण हे क्रमाने बघू. ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, आपल्या पृथ्वीच्या सरफेसवर जी टोटल एनर्जी असते ती एक कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी यांचा एकत्रित संग्रह असतो. सो ऑन द अर्थ सरफेस E1 that is total energy on the earth surface is E1 is equal to kinetic energy plus potential energy. So E1 is equal to आपल्याला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहितीच आहे 1/2 mv². पण आपला हा जो व्ही वेलॉसिटी आहे ती एस्केप असल्यामुळे आपल्याला ESC एस्केपचा शॉर्ट फॉर्म आपण लिहिलेला आहे प्लस पोटेन्शियल एनर्जी G निगेटिव्ह G अपवर्ड सोडतोय म्हणून निगेटिव्ह G m स्मॉल m अपॉन r. सो E1 इनिशियल total energy on the earth surface असं आहे. स्मॉल m is the mass of object, capital M is the mass of earth आणि r is the radius of earth. मग आता हे कॅपिटल GMMR आलं कसं यासाठी इथे एक्सप्लेनेशन दिलंय. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला mgh ओरिजिनल फॉर्म्युला. मग m ला m ठेवलं. G ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे G इज इक्वल टू कॅपिटल M अपॉन r². आणि इथे जी h हाईट आहे ती सरफेसची हाईट आहे. सरफेसची हाईट जी आहे ती अर्थच्या रेडियस एवढीच असते त्यामुळे तिथे आपण त्याला h ऐवजी r लिहिलं. मग r गेट कॅन्सल, r² आहे त्यातला एक r आणि हा r कॅन्सल झाला. देअरफॉर पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू G स्मॉल m इंटू कॅपिटल M अपॉन r असं इथे लिहिलेलं आहे. आणि मायनस साईन आली आहे त्याचं कारण असं आहे की आपण अपवर्ड वस्तू सोडत आहोत. आता पुढे आपल्याला जायचंय. जेव्हा आपली ही जी बॉडी आहे किंवा ऑब्जेक्ट आहे तो अपवर्ड मूव्ह करायचा आहे तो अप टू द इन्फिनिटी. वेन बॉडी मूव्स टू द इन्फिनिटी आणि मग तिथे पोचल्यानंतर इट कम्स टू द रेस्ट. ती काय खाली पुन्हा येणारच नाहीये. मग तिथे पण एनर्जीचा सेट एक असणार आहे त्याला E2 म्हणू आपण. E2 इज टोटल एनर्जी. मग त्या ठिकाणी पुन्हा तोच फॉर्म्युला पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mv². पण मग 1/2 mv² हा जो आहे तिथे एस्केप वेलॉसिटी थांबणारच आहे कारण ती वस्तू तिथे रेस्टला जाणार आहे. त्याच्यामुळे वेलॉसिटी नाही दॅट इज 0 म्हणून पोटेन्शियल कायनेटिक एनर्जी 0 प्लसला प्लस. आणि इथे पण तेच फक्त जी आपली रेडियस आहे ती इन्फिनिटी आहे आणि इन्फिनिटीला असल्यामुळे
ही पण 0. अशा पद्धतीने टोटल एनर्जी ऑन द हाईट ऑफ इन्फिनिटी इट बिकम्स 0 + 0 0. अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. आपण आता काय पाहिलं की E2 आपला जो इन्फिनिटी हाईटवर 0 आहे आणि याचा अर्थ सरफेसवर पण तो 0 असणार आहे, कारण जे सुरुवातीला एनर्जी आहे तीच शेवटी असणार आहे. दॅट इज वाय E1 इज इक्वल टू E2. मग E1 आपण पाहिलं होतं ते 1/2 mv² एस्केप वेलोसिटी स्क्वेअर मायनस कॅपिटल GM स्मॉल m कॅपिटल M अपॉन R. मग हे दोघं पण 0 झाले. का बरं? कारण E2 0 आहे म्हणून E1 पण 0. मग आता दोन्हीकडून स्मॉल m गेट कॅन्सल. सो 1/2. मग इथे 1/2चा जो डिवाइड बाय 2 आहे तो मल्टिप्लाय झाला. सो एस्केप वेलोसिटी v² इज इक्वल टू इथे डिवाइड बाय तो मल्टिप्लाय 2 कॅपिटल G कॅपिटल M अपॉन R. आपल्याला जर v² काढायचं आहे तर इथे आपण आता वेलोसिटी काढली आहे, मग स्क्वेअर रूट मध्ये घेतलंय. v एस्केप वेलोसिटी इज इक्वल टू √2 कॅपिटल G कॅपिटल M अपॉन R. हे आपलं इक्वेशन 1 आहे. यानुसार या पद्धतीनुसार पण या फॉर्म्युल्याने आपण एस्केप वेलोसिटी काढू शकतो. आपण हे एस्केप वेलोसिटीचे जे आपण फॉर्म्युले आहेत ते तीन पद्धतीने काढू शकतो. या ठिकाणी आपल्याला पहिल्या सूत्रामध्ये कॅपिटल G कॅपिटल M आणि R यांची माहिती असताना सो सपोज आता आपल्याला इट इज इन द फॉर्म ऑफ स्मॉल g काढायचा आहे. जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. स्मॉल g इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M अपॉन R. मग आपण काय करू की डिवाइड बाय R² आहे तो इकडे स्मॉल g ला इकडे घेऊ आणि देअरफॉर GM इज इक्वल टू असा स्मॉल g कॅपिटल R². मग आपण जो फॉर्म्युला इथं 1 पाहिला होता त्यामध्ये 2च्या ठिकाणी 2 आणि ज्या ठिकाणी GM दिलं होतं कॅपिटल G कॅपिटल M त्याच्याऐवजी आपण स्मॉल g R² टाकलं आणि मग हा खालचा R आणि वरच्या R² मधला एक R गेट कॅन्सल. सो V इज इक्वल टू √2 स्मॉल g कॅपिटल R. हे एस्केप वेलोसिटीचा आपल्याला दुसरा फॉर्म्युला मिळालेला आहे. तिसरा जर फॉर्म्युला आपल्याला वापरायचा असेल तर आपण काय करू शकतो की त्याच्यामध्ये डेन्सिटीच्या फॉर्ममध्ये करू शकतो. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मग मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. मग व्हॉल्यूम सरफेस सर्क्युलर भागाचं व्हॉल्यूम घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मासच्या ठिकाणी वरच्या फॉर्म्युला जिथे मास दिलेला आहे त्या ठिकाणी त्या किमती टाकायच्या. तिसरा फॉर्म्युला निघू शकतो तो आहे डेन्सिटीच्या फॉर्ममध्ये, तोही आपण तयार करू शकतो. अशा पद्धतीने हा एक आणि तो तिसरा या 3 पद्धतीने आपण एस्केप वेलोसिटी काढू शकतो. आणि एस्केप वेलोसिटी म्हणजे काय तर एखाद्या वस्तूला अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल पूलच्या बाहेर फेकून स्थिर करण्यासाठी जेवढी वेलोसिटी लागते तिला आपण एस्केप वेलोसिटी असं म्हणतो. अशा पद्धतीने आपण आता पूर्ण चॅप्टर मधले जवळपास सगळे पॉइंट कव्हर केले आणि आपले जे एक्सरसाइज आहे त्यातलं पण बरंच काही कव्हर केलंय. ते एक्सरसाइज मधले आपल्या जर तुम्ही आता पुस्तक बघितलं तर पुस्तकामधलं महत्वाच्या प्रश्नांमध्ये एक क्वेश्चन नंबर 4 हा एक घ्यायचा राहिलाय. तो केपलरच्या 3rd लॉवर आधारित आहे, तो पण तुम्ही करू शकता. त्यानंतर न्यूमरिकल्स मधला जो B आहे तो पण एक सोपा आहे आणि F आणि G राहिलेत ते सुद्धा F इज इक्वल टू कॅपिटल M1 M2 अपॉन R² G M1 M2 इंटू अपॉन R² या फॉर्म्युल्याने सोडवता येतील. तर ते अशा पद्धतीने जवळपास सगळा चॅप्टर मी कव्हर केलेला आहे. तर तुम्ही
ती गणितं सोडवून बघा, तेवढे करा. आणि जो काय उरलेला स्वाध्याय आहे तुमच्यासाठी तो होमवर्क आहे. तुम्ही एक्सरसाइज मधला पहिला प्रश्न, दुसरा म्हणजे जवळपास मी सगळं लिहून दिलंय, पण ते एक्सरसाइजच्या फॉर्म मध्ये नाहीये, तर मग ते तुम्ही करा. एक उदाहरणं पुस्तकात जी दिली आहेत मी ती घेतली नाही, ती पण बघा. मग असं माझी इच्छा आहे की तुम्हाला मी आपल्या व्हॉट्सअपवर एक प्रश्नपत्रिका टाकेल, तुम्ही ती सोडवून मला व्हॉट्सअपवरच टाकायची आपल्या ग्रुपवर, किंवा मी प्रश्नपत्रिका तर तुम्ही आता याचा नीट अभ्यास करा. आणि मग पुढचं आता सायन्स सेकंडचं चॅप्टर मी पुढच्या व्हिडिओला देईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाकडे लक्ष द्या, कंटाळा करू नका. हा चॅप्टर पुढच्या दृष्टीने पण खूप महत्वाचा आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, लाईक करा, आपले चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांना सांगा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि अभ्यासाकडे मात्र बिलकुल दुर्लक्ष करू नका. धन्यवाद.